नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. सीझन कोणताही असो, थंडीचा असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, पाणीपुरी, रगडापुरी, चाटपुरी ही सगळ्यांनाच आवडत असते. आज आपण एकाच रेसिपीमध्ये पाणीपुरी आंबट, गोड, तिखट, रगडा कसा बनवायचा आहे, त्यानंतर बटाट्याचं स्टफिंग कसं बनवायचं आहे, हे सगळं आज आपण एकाच थाळीमध्ये पाणीपुरीची रेसिपी बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडली तर लाईक शेअर नक्की करा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपण इथे रगडा बनवण्यासाठी पांढरे वाटाणे भिजत घातले होते. रात्रीच मी भिजत घातले होते, त्यामुळे पांढरे वाटाणे चांगले भिजत असतात. कडधान्य कोणतेही असले तरी ते तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी सकाळी करायचे असेल तर रात्रीचे भिजत घालायचे. 2 बटाटे घेतलेले, साल काढून घ्यायचे आणि अशा मोठ्या मोठ्याच त्याच्या फोडी करायच्या. कुकर घेतलेला आहे, कुकरलाच आपल्याला हे वाटाणे शिजायला लावायचे, म्हणजे पटकनी शिजतात. आणि बटाटा आणि वाटाणे शिजायला लावताना फक्त बटाटे आणि वाटाणे बुडतील एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं. जास्त पाणी तुम्ही घालू नका. त्यानंतर दोन्ही एकत्र आपण कुकरमध्ये घालून घेतलं की 1 चमचा त्यामध्ये मीठ घालून घ्या, अर्धा चमचा हळद घालून घ्या, अर्धा चमचा हिंग घालून घ्या आणि 1 चमचा तेल यामध्ये घालून घ्या आणि कुकरचं झाकण लावून वाटाणे शिजायला लावा. आता शिजायला लावताना शिजवायचे कसे तर सुरुवातीला आपल्याला मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि नंतर गॅस बारीक करून 10 मिनटं शिजून द्यायचे, म्हणजे मऊसूद असे वाटाणे शिजले जातात. बटाटे मी इथे पहिलेच उकडून घेतले होते आणि बटाटे शक्यतो उकडून घेतल्याच्या नंतर गार झाल्याच्या नंतरच असे हाताने फोडून घ्या. आता इथे बटाटे मी फोडून घेतलेले. किती लोकांसाठी तुम्ही पाणीपुरी बनवताय त्यानुसार तुम्ही इथे स्टफिंग बनवू शकता. आता यामध्ये आपल्याला जिरी पावडर घालायची आहे, धने पावडर घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे, लाल तिखट घाला यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ घाला, चाट मसाला घाला आणि थोडंसं पाणीपुरीचा मसाला घालून हे सगळं मिक्स करून घ्या. तर इथे झालं आपलं बटाट्याचं स्टफिंग बनवून. आता इथे आपण हिरवं पाणी म्हणजेच तिखट पाणी बनवून घेतोय. तर त्यासाठी मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 2-3 आल्याचे तुकडे आणि 2-3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही सम प्रमाणात घ्यायचे. किंवा तुम्हाला जास्त पुदिन्याचा फ्लेवरचं पाणी पाहिजे नसेल, पुदिना फ्लेवरचा, तर यामध्ये तुम्ही पुदिना जास्त वापरला तरी चालेल. आता इथे आपण घालून घेतलेले आहे बर्फाचे खडे घालायचे, कारण पुदिना पटकन काळा पडतो. त्यामुळे आपल्याला थंड पाणी किंवा बर्फ घातल्यामुळे अजिबात तो काळा पडत नाही. मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचे. नंतर एका पातेल्यामध्ये हे ओतून घ्या पेस्ट केलेली. त्यानंतर त्यामध्ये 1 किंवा 2 चमचे पाणीपुरीचा मसाला घालून घ्या, जिरी पूड घाला, काळं मीठ यामध्ये घाला, थोडंसं काळी मिरपूड यामध्ये घालून घ्या, चाट मसाला यामध्ये घाला, 2 चमचे साखर यामध्ये घाला, साधं मीठ जे असतं ते यामध्ये घाला, अर्धा लिंबू पिळून घ्या यामध्ये आणि नंतर हे चांगलं ढवळून घ्या. चिंच गुळाची जी चटणी असते ते सुद्धा 1 किंवा 2 चमचे घालून पाणी चांगलं ढवळून घ्यायचं आणि त्यामध्ये थंड पाणी ओतून घ्या. ओतून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित पळीने पाणी व्यवस्थित ढवळून घ्या आणि नंतर एक अशी गाळणी घ्या आणि गाळणीतून हे पाणी गाळून घ्या, म्हणजे जो चोथा असतो तो निघून येतो. आता हा चोथा तुम्ही रगड्यासाठी वापरू शकता किंवा जे आपण बटाट्याचं स्टफिंग केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही हे घालू शकता जर तुम्हाला पाहिजे नसेल तर. तिखट पाणी बनवून तयार झालेले आंबट गोड पाणी बनवण्यासाठी मी इथं चिंच आणि गुळाची पहिली चटणी बनवून घेतलेली आहे. चिंच साधारणतः 1-2 तास गरम पाण्यात भिजत घालायची, नंतर तिचा कोळ काढून घेतलाय. गूळ आणि लाल तिखट, मीठ, काळी मिरपूड, त्यानंतर जिरी पूड घालून आपण ही चटणी बनवून घेतलेली. आता इथे आपल्याला पाणी किती बनवायचे पाणीपुरीसाठी आंबट गोड तेवढं चिंच गुळाची चटणी घ्यायची. त्यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे, पाणीपुरीचा मसाला घालायचा आहे, हिंग घालायचा आहे, थोडीशी काळी मिरपूड यामध्ये घालून घ्या, काळं मीठ घालून घ्या, साधं मीठ घाला आणि हे व्यवस्थित ढवळून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकता पाणी घालून घेतल्याच्या नंतर हे पाणी चांगलं ढवळून घ्यायचं आणि इथे सुद्धा गाळणी घेऊन आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं. इथे झालं आपलं आंबट गोड पाणी बनवून तयार. फक्त याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, पाणीपुरीचा मसाला घाला, चाट मसाला घाला, काळं मीठ घाला, थोडंसं लिंबू पिळून घाला
2 चमचे साखर घाला, जिरी पूड घाला, थोडीशी धने पूड घाला, काळं मीठ घालून आणि काळी मिरी पूड घालून हे पाणी बनवून तयार झालेले आहे. अशा पद्धतीने आपण इथे तिखट हिरवं पाणी आणि आंबट गोड असं चिंचेचं पाणी आपण इथे बनवून घेतलेले. दोन्ही पाणी आपल्या इथे बनवून तयार झालेले. आता ही लगेच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे चांगली थंड राहतील. इथे तुम्ही बघू शकता आपण रगड्यासाठी वाटाणा शिजायला लावला होता, व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता मॅचरच्या साहाय्याने आपल्याला हा रगडा जरासा हटून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये चांगला असा घट्टपणा येतो. सगळा रगडा हटून नका घेऊ, काही वाटाणे असे शिल्लक राहतील, असं मॅचरने फोडून घ्या. तर इथे रगडा झाला आपला फोडून झालेला आहे, व्यवस्थित मिक्स आपण गरगट करून घेतलेला आहे. थोडासा तडका देऊया किंवा तुम्ही तडका नाही दिला तरी चालेल, पण इथे तडका दिला की त्याची टेस्ट जी असते ती आणखी चांगली लागते. 2 पळ्या तेल घाला, त्यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद हिंग घाला, धने पावडर आणि गरम मसाला, जिरी पूड यामध्ये घालून हा रगडा हलवून घ्या. हलवल्याच्या नंतर यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर घाला, काळं मीठ घाला, थोडासा चाट मसाला यामध्ये घाला, साधं मीठ यामध्ये घालून घ्या आणि कोथिंबीर घालून थोडंसं यामध्ये पाणी घाला, पातळ करा, कारण वाटाणा जो आपण फोडून घेतला असतो नंतर खूप पाणी शोषून घेतो, म्हणून पाणी आपल्याला घालून एक चांगली उकळी काढून घ्या. उकळी काढून घेतली की थोडा वेळ त्याला असा शिजून द्या म्हणजे मसाला जो घातला आहे तो व्यवस्थित शिजला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला जो रगडा आहे तो रगडा आपण इथे बनवून घेतलेला आहे. तर हा आपण जरासा मसाला घालून मसाला रगडा बनवून घेतलेला आहे. सिंपल रगडा बनवताना त्यामध्ये फक्त चाट मसाला घाला, कोथिंबीर घाला, काळं मीठ घाला आणि व्यवस्थित हलवून घ्या. तर रगडा बनवून तयार झालेला आहे आपला. छान असा रगडासुद्धा आपण बनवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण आता घेणार आहे पाणीपुरीची थाळी बनवून. एका वाटीमध्ये मी आंबट गोड तिखट पाणी ठेवलेलं आहे, एका वाटीमध्ये मी हिरवं तिखट पाणी ठेवलेलं आहे. बारीक कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा, कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्या. एका ताट्यामध्ये गरम गरम रगडा घालून घ्या, एका वाटीमध्ये शेव घालून घ्या आणि साईडलाच तुम्ही बटाट्याचं स्टफिंग ठेवून घ्या. आणि ह्या विकतच्या पुऱ्या मी घेऊन आलेले त्यामुळे इथे पुऱ्या मी साईडला ठेवून घेतलेल्या आहे. तर अशा पद्धतीने आज आपण इथे पाणीपुरीची रेसिपी बघतोय. आता पाणीपुरी करताना रगडा पाणीपुरी बनवते, त्यामुळे सगळ्यात पहिला रगडा घालून घ्या, कांदा टोमॅटो घालून घ्या. नंतर तुम्ही इथे चिंच गुळाची जी चटणी किंवा पाणी ओतून घ्या, पुदिन्याचं जे पाणी आहे ते यामध्ये घालून घ्या किंवा चटणी असेल तर चटणी यावरती घालून घ्या. बारीक शेव घाला, कोथिंबीर घाला आणि मस्त असं खायला घ्या. बटाट्याचं स्टफिंग भरा, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही हे खाऊ शकता. तर अशा पद्धतीने आज छान चटपटीत अशी पाणीपुरी आपण बनवू